पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। नाथ जलचे थंडगार पाणी 15 रुपयालाच मिळालं पाहिजे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। लोणावळा बस स्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पाहणी। उन्हाळ्यात बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना नाथ जलचे थंडगार पाणी केवळ 15 रुपयांनाच मिळालं पाहिजे। किंमत वाढवून विक्री करताना आढळल्यास संबंधिताचा विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलाय। परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी पुणे विभागातील लोणावळा बस स्थानकास भेट देऊन तेथील प्रवासी सेवा सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला असता बस स्थानकावर विक्री होत असलेली नाथ जलची 1 लिटरची थंड पाण्याची बाटली 20 रुपयांच्या वाढीव दराने विकली जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। यावर त्यांनी संबंधित विक्रेत्यास स्पष्ट दर फलक लावण्याच्या सूचना देत पुढे 15 रुपयांची बाटली अधिक दराने विक्री केल्यास विक्री परवाना रद्द केला जाईल, असा इशारा दिला। तसेच लोणावळा बस स्थानकावर येणाऱ्या काही बस फेऱ्या बस स्थानकात न येता पुढे जात असल्याची, तसेच काही बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबत असल्याची तक्रार प्रवाशांनी यावेळी मांडली। या हॉटेलांवरील महागडे खाद्यपदार्थ प्रवाशांना परवडत नसल्यामुळे वेळापत्रकातील सर्व बस फेऱ्या नाश्त्यासाठी लोणावळा बस स्थानकावरच थांबाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। त्यानुसार कोणतीही बस खाजगी हॉटेलांवर न थांबता नियोजित वेळापत्रकानुसार लोणावळा बस स्थानकावरच थांबावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी एसटी प्रशासनाला दिले। या पाहणी दरम्यान त्यांनी बस स्थानकातील स्वच्छता, प्रवाशांसाठी उपलब्ध सुविधा, तिकीट व्यवस्था तसेच इतर मूलभूत सोयींचा सविस्तर आढावा घेतला। प्रवाशांना अधिक दर्जेदार व सुलभ सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी त्यांनी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांशी तसेच प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। प्रवासी सेवेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यावर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय।